नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स अर्थात KTHM कॉलेज नाशिक, मी सहाय्यक प्राध्यापिका SS रायते, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, FY BCom सेमिस्टर फर्स्ट, CBCS पॅटर्न अर्थात चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, सब्जेक्ट कम्प्युटर कन्सेप्ट अँड ॲप्लिकेशन फर्स्ट म्हणजेच संगणक संकल्पना आणि उपयोजन पहिले, टॉपिक सिलेबस अँड बेसिक्स ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन फर्स्ट. संगणक संकल्पना आणि उपयोजन या विषयाचे उद्दिष्टे पुढील प्रमाणे. पहिले उद्दिष्टे विद्यार्थ्यांना संगणकाच्या वातावरणाशी परिचित करणे. दुसरे, विद्यार्थ्यांना ऑपरेटिंग सिस्टीम आणि व्यवसाय संप्रेषण साधनांच्या मूलभूत गोष्टींविषयी परिचित करणे. तिसरे, नेटवर्क, इंटरनेट आणि संबंधित संकल्पनांच्या मूलभूत गोष्टींसह विद्यार्थ्यांना परिचित करणे. चौथे उद्दिष्टे वाणिज्यातील इंटरनेटच्या अनुप्रयोगांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे. आणि पाचवे उद्दिष्टे संगणक विद्यार्थ्यांमध्ये ई-कॉमर्स आणि M-कॉमर्स बद्दल जागरूकता निर्माण करणे इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण संगणक संकल्पना आणि उपयोजन फर्स्ट या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत. यामध्ये प्रकरण पहिले संगणक व ऑपरेटिंग प्रणालीची ओळख. यामध्ये आपण बघणार आहोत संगणकाची ओळख, व्याख्या, ब्लॉक डायग्राम, संगणक श्रेणी रचना अर्थात वर्गीकरण, संगणकाची वैशिष्ट्ये. त्यानंतर संगणक प्रणाली हार्डवेअर, संगणक स्मृती, इनपुट आणि आउटपुट साधने, व्याख्या, सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअरचे प्रकार. त्यामध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बघणार आहोत. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमची व्याख्या, ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रकार, ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य इत्यादी. यानंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसह कार्य करणे. त्यामध्ये परिचय, डेस्कटॉप, विंडोजची रचना, विंडोज एक्सप्लोरर, फाईल अँड फोल्डर ऑपरेशन्स, रिसर्च, रिसायकल बिन, विंडोजमधील कंट्रोल पॅनल, त्यामध्ये पेंट, नोटपॅड, वर्डपॅड आणि कॅल्क्युलेटर वापरून नवीन प्रोग्राम जोडणे किंवा काढणे इत्यादी बघणार आहोत. त्यानंतर फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर, संगणक व्हायरस व्याख्या, व्हायरसचे प्रकार, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इत्यादी. प्रकरण दुसरे ऑफिस ऑटोमेशन टूल्स. यामध्ये माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT याची व्याख्या, माहिती तंत्रज्ञानचे फायदे, माहिती तंत्रज्ञानचे अनुप्रयोग इत्यादी बघणार आहोत. त्यानंतर ऑफिस ऑटोमेशन साधने. यामध्ये पहिले ऑटोमेशन साधन MS वर्ड. त्यामध्ये MS वर्डचा परिचय, MS वर्ड प्रारंभ करणे, MS वर्ड स्क्रीन आणि त्याचे घटक, MS वर्डसह प्राथमिक कार्य इत्यादी. सेकंड MS एक्सेल. त्यामध्ये MS एक्सेलचा परिचय, MS एक्सेल प्रारंभ करणे, स्प्रेडशीटची मूलभूत माहिती, MS एक्सेल स्क्रीन व त्याचे घटक, एक्सेलचे प्राथमिक कार्य इत्यादी. त्यानंतर MS पॉवरपॉईंट. त्यामध्ये पॉवरपॉईंटचा परिचय, MS पॉवरपॉईंट प्रारंभ करणे, पॉवरपॉईंटची मूलभूत माहिती, पॉवरपॉईंट स्क्रीन आणि त्याचे घटक, MS पॉवरपॉईंटसह प्राथमिक कार्य इत्यादी. त्यानंतर डेटा प्रक्रिया. त्यामध्ये फायली आणि नोंदी, फाईल ऑर्गनायझेशन. त्यामध्ये 3 टाइप्स फाईल ऑर्गनायझेशन आहे, सिक्वेन्शियल, डायरेक्ट और रँडम अँड इंडेक्स फाईल ऑर्गनायझेशन इत्यादी. प्रकरण तिसरे संगणक नेटवर्कची ओळख. त्यामध्ये संगणक नेटवर्कचा परिचय, नेटवर्किंगचे महत्त्व, संगणक नेटवर्क, लॅन, वॅन, मॅन. लॅन म्हणजेच लोकल एरिया नेटवर्क, वॅन वाईड एरिया नेटवर्क, मॅन मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क बघणार आहोत. त्यानंतर नेटवर्कचे घटक, हब, स्विच, ब्रिज, गेटवे, राउटर, मॉडेम इत्यादी. नंतर नेटवर्क टोपोलॉजी अँड वायरलेस नेटवर्क, इंटरनेट आणि इंटरनेट
अनुप्रयोग, त्यामध्ये इंटरनेटचा परिचय, इंटरनेट विकास, इंटरनेटचे कार्य, इंटरनेटचा वापर, वर्ल्ड वाईड वेब, वेब सर्व्हर अँड क्लायंट. त्यानंतर शोध इंजिनची ओळख आणि वेब शोधणे, फायली डाउनलोड करणे, वेब ब्राउझरचा परिचय, ईमेलसह कार्य करणे, त्यामध्ये निर्मिती आणि त्याचा वापर इत्यादी. त्यानंतर आपण बघणार आहोत इंटरनेट सुरक्षिततेचा परिचय, त्यामध्ये सुरक्षा, गोपनीयता, नैतिक समस्या आणि सायबर कायदा इत्यादी. उदाहरण चौथे, वाणिज्य क्षेत्रातील संगणकाचा उपयोग. यामध्ये व्यवसायातील संगणक अनुप्रयोग, त्याची गरज आणि व्याप्ती, वाणिज्य क्षेत्रात संगणकाचा विविध उपयोग, त्यामध्ये पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंटिंग, कॉस्ट अँड बजेटरी मॅनेजमेंट, पर्चेसिंग, बँकिंग, इन्शुरन्स अँड स्टॉक ब्रोकिंग, ई गव्हर्नन्स इत्यादी. त्यानंतर ई कॉमर्स. यामध्ये ई कॉमर्सची व्याख्या, इलेक्ट्रॉनिक कॉमर्सच्या मुख्य क्रियाकलाप, ई कॉमर्सचे फायदे, इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचे ब्रॉड गोल इत्यादी. त्यानंतर ई कॉमर्सचे मुख्य घटक, ई कॉमर्सचे कार्य, संप्रेषण, प्रक्रिया व्यवस्थापन, सेवा व्यवस्थापन, व्यवहारक्षमता इत्यादी. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली. प्रकरण पहिले, संगणक व ऑपरेटिंग प्रणालीची ओळख. तर विद्यार्थ्यांनो, मानव हा विकसित प्राणी आहे आणि त्याच्याकडे विचार करण्याची शक्ती आहे. मानवाने सुरुवातीपासूनच नेहमी हा विचार केला आहे की आपले श्रम कशा प्रकारे कमी करता येईल आणि आपली कार्यक्षमता कशा प्रकारे वाढवता येईल. मानवाने त्या संदर्भात त्याने अनेक उपकरणे सुद्धा शोधून काढली. त्यापैकी एक संगणक. संगणक हा शब्द उच्चारला की आपल्याला प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक मॉनिटर, माऊस, कीबोर्ड, CPU असे चित्र उभे राहते. तर संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील मशीन आहे. संगणक हे एक मानवाने तयार केलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. संगणकाची ओळख. संगणक एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जो वापरकर्त्याकडून डेटा स्वीकारतो, त्यानुसार गणना आणि ऑपरेशन्स करून डेटावर प्रक्रिया करतो आणि इच्छित आउटपुट निकाल उत्पन्न करतो. तर संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जो वापरकर्ता डेटा स्वीकारतो आणि त्यानुसार प्रक्रिया करून आउटपुट किंवा रिझल्ट उत्पन्न करतो. संगणकातील 3 टप्पे. पहिला, इनपुट म्हणजेच डेटा. इनपुट डिव्हाइसमधील संगणकात प्रविष्ट केलेला कच्चा डेटा इनपुट आहे. हे अक्षरे, संख्या, प्रतिमा इत्यादींचा संग्रह आहे. सेकंड, प्रक्रिया म्हणजेच प्रोसेस. दिलेल्या निर्देशांकानुसार प्रक्रिया डेटावर केली जाणारी प्रक्रिया आहे. ही संगणक प्रणालीची पूर्णपणे अंतर्गत प्रक्रिया आहे. 3, आउटपुट आणि स्टोरेज. आउटपुट डेटा प्रोसेसिंग नंतर संगणकाद्वारे दिलेला प्रोसेस केलेला डेटा आहे. आउटपुटला रिझल्ट असेही म्हणतात. आम्ही भविष्यातील वापरासाठी हे परिणाम स्टोरेज डिव्हाइसमध्ये सेव्ह करू शकतो. तर संगणकाचे 3 टप्पे आहेत. पहिला म्हणजे इनपुट. इनपुट या टप्प्यामध्ये वापरकर्ता संगणकाला इनपुट डिव्हाइसमार्फत डेटा पुरवतो. त्यामध्ये डेटा हा अक्षरे, संख्या, प्रतिमा इत्यादींचा संग्रह असतो. त्यानंतर प्रोसेस किंवा प्रक्रिया. इनपुट दिल्यानंतर त्या इनपुटवरती किंवा डेटावरती प्रक्रिया होऊन आणि प्रक्रिया ही पूर्णपणे अंतर्गत क्रिया आहे. त्यानंतर तिसरा टप्पा हा आउटपुट आणि स्टोरेज. आउटपुटलाच रिझल्ट असेही म्हणतात आणि आपण आउटपुट हे स्टोअर करू शकतो. तर अशा प्रकारे पहिला टप्पा इनपुट, सेकंड प्रक्रिया आणि थर्ड आउटपुट इत्यादी. तर आता आपण संगणकाची व्याख्या बघणार आहोत. संगणक हे माहिती स्वीकारणारे, दिलेल्या सूचनानुसार माहिती प्रक्रिया करून
अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. किंवा संगणक हे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे जे माहिती स्वीकारते, त्यावर प्रक्रिया करते आणि निष्कर्ष सादर करते. तर अशा प्रकारे संगणकाची व्याख्या आहे. संगणकाचा उपयोग शाळा, विद्यापीठे, संस्था, संगीत उद्योग, चित्रपट उद्योग, वैज्ञानिक संशोधन, कायदा संस्था इत्यादी ठिकाणी केला जातो. तर संगणक आजकाल संगणकामुळे पैसे पाठवणे, बिल भरणे, शालेय फॉर्म भरणे, विविध योजनांचे फॉर्म भरणे, बँकेशी देवाणघेवाणचे व्यवहार करणे, इंटरनेट बँकिंग, ई कॉमर्स, ऑनलाईन तिकीट बुक करणे, खरेदी करणे इत्यादी कामे आता घर बसल्या होत आहे. म्हणून तर आजचे युग हे संगणकीय युग आहे. संगणक हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य असा भाग बनला आहे, असे चित्र आपल्याला सर्वत्र दिसत आहे. मानव संगणकाकडे कच्ची माहिती पुरवतो. त्या माहितीचे अर्थ विश्लेषण करून त्यावर प्रक्रिया करून संगणक आपल्याला अत्यावश्यक ती माहिती पुरवतो. संपूर्ण संगणक प्रणालीमध्ये 4 भिन्न भाग समाविष्ट आहे. पहिला हार्डवेअर, दुसरे सॉफ्टवेअर, तिसरे डेटा, चौथे वापरकर्ता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण संगणकाच्या सर्व भागांची माहिती घेणार आहोत. पहिले हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स भागांनी जोडून केलेले संगणक होय. उदाहरणार्थ मॉनिटर, कीबोर्ड, हार्ड डिस्क, मदरबोर्ड, माऊस, CD रोम इत्यादी. दुसरे सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे संपूर्ण संगणकाचे चलनवलन ज्या प्रकारच्या सॉफ्टवेअरकडून नियंत्रित होत असते ते म्हणजे सॉफ्टवेअर. उदाहरणार्थ ऑपरेटिंग सिस्टीम हे संपूर्ण संगणक कार्यरत करणारा एक प्रोग्राम आहे. संगणकाचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर शिवाय कुठलाच संगणक सुरू होत नाही. संगणक आणि त्यावर काम करणाऱ्या व्यक्तींमधील सुसंवाद सॉफ्टवेअरमुळेच होतो. त्यानंतर डेटा. डेटा म्हणजे आपण संगणकाला जी माहिती पुरवतो त्यालाच डेटा असे म्हणतात. त्यानंतर वापरकर्ता. आपण संगणकाला जी माहिती देतो म्हणजेच आपण आहे वापरकर्ता. तर अशा प्रकारे आपण संगणकाच्या वेगवेगळ्या भागांची माहिती घेतली. धन्यवाद.